आपण जिजूंबद्दल करून घेतलेला समज चुकीचा आहे असंच वाटायला लागलंय. का? असं काय म्हणाला तो? म्हणून मला असं वाटतंय की आपण समजतोय तसं नसेल कदाचित. असं का असतेस? काय झालं? सत्यजित मुधोळकर किती चांगला बिझनेसमन आहे ह्याची पुन्हा एकदा खात्री पटली. म्हणजे सत्यजित जसा तुला वाटतोय अगदी साधा सरळ तसा तो नाहीये मधुरा. तो अतिशय क्रूर आणि पाताळयंत्री माणूस आहे. आणि मलाही आधी असंच अगदी तुझ्यासारखं वाटलं होतं. सत्यजित मुधोळकरनी पुन्हा एकदा बाजी मारली तर. पण प्रिया म्हणजे नक्की म्हणायचंय काय तुला? मधुरा, सत्यजित ना एक खूप यशस्वी बिझनेसमन, ते काही उगाच नाही. आपल्या विरोधात उठणारा प्रत्येक आवाज ताळसूदपणे कसा दडपवून टाकायचा हे कोणी त्याच्याकडनं शिकावं. तू सुद्धा त्याचं गोड बोलण्याला भुललीस ना. हे काही नवल नाहीये. मधुरा, एक साधा विचार कर. इतका भडक डोक्याचा माणूस इतका चांगला बिझनेसमन कसा होऊ शकतो? कारण आहे मॅन्युप्युलेशन. त्याच्या धंद्यात, वागण्यात, नात्यांमध्ये सगळीकडे फक्त मॅन्युप्युलेशन. हेच कारण आहे. मधुरा, आता विषय निघालाय म्हणून सांगते. मावशीनी माझं लग्न करायचं ठरवलंय. तिचंही बरोबरच आहे म्हणा. ती किती दिवस माझं ओझं वाहत राहणार. शेवटी काही झालं तरी मी आश्रित. तिच्याच ओळखीने मध्यंतरी शेखरराज नावाचा एक मुलगा आला होता मला बघायला. मी त्याला माझ्या आणि सत्यजित बद्दल सगळं खरं खरं सांगितलं. त्यांनी लग्नाला नकार दिला. बरोबरच आहे. म्हणजे कुठलाही मुलगा हे सगळं ऐकल्यावर नकारच दे. पण मी हे सगळं त्याला का सांगितलं माहितीये? कारण सत्यजितनी मला फोर्स केला. माझ्या आणि त्याच्या रिलेशनशिप बद्दल सगळं खरं खरं सांगायला. तुला खोटं वाटतंय ना? मी एक काम करते. मी त्या मुलाचा नंबर तुला देते. तू स्वतः त्याच्याशी बोलून खात्री करून घे ना. मधुरा, सत्यजितनी मला एक अट घातली. जर मला लग्न करायचं असेल तर येणाऱ्या प्रत्येक मुलाला आमच्या रिलेशनशिप बद्दल सगळं खरं खरं सांगायचं. आणि मी जर तसं केलं नाही तर ते सत्य तो सांगेल. खरं तर हे आहे की त्याला माझं सुखच बघवत नाही. मधुरा, मी जरी जगाला ओरडून हे सांगण्याचा प्रयत्न केला तरी माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. सगळेजण कर्तबगार सत्यजित मुधोळकरवरच विश्वास ठेवतील. या दीड दमडीच्या प्रियावर नाही. सत्यजित अख्ख्या जगाला असं दाखवणार की त्याला माझं लग्न लावून द्यायचंय. आणि माझ्या कमनशिबीपणामुळे माझं लग्न होत नाही म्हणजे झालं ना. आयुष्यभर मला त्रास द्यायला तो मोकळा. किती विक्षिप्त आणि क्रूर आहे ना हे मी तुला सांगूच शकत नाही. आता यापुढे मी तुला आणखीन काय सांगू? तुझ्या समोर सगळं आहे. तूच समजून घे आता काय ते. आत्या, मला सांग, आपल्या इथे होलसेल मध्ये भाजी कुठे मिळते? काय रे? अगं ते कुठे काय रे? काय सांगत होत्यास? अगं ते होलसेल मध्ये भाजी. अरे बापरे, म्हणजे आपलं सिक्रेट सांगितलंस का काय? नाही नाही नाही. हा, मग ठीक आहे. अगं मंजिरी, हे काय? तू खायला काहीच घेतलं नाही का ग? नाही, भूक नाहीये मला. ते कळते मला. म्हणजे नवऱ्या बिगर तुला खाणं जाईना वाटतं. हा, नाही, तसं काही नाही. तू मला सांगतीस वय काय झालेलं नाही म्हणून.
मला समज ठाव आहे. सकाळ धरणं फोन आलेला नाही होय नवा. हा, तुमचं बाई काही वेगळंच आहे बघा. म्हणजे आम्ही काही संसार केले नाहीत का? अहो आजी तुम्ही पण ना. आता मी खोटं बोलते होय ग. हा? मला समज ठाव आहे. म्हणजे रातच्याला फोन, फाटेला फोन, दुपारच्याला फोन, सांच्याला बी फोन. का ग चारे, काय झालं? मला कसं पाहिजे विचारतेस? माझी नका काळजी करू. ज्यांची करायची त्यांची कर. करपलं ग बाई, करपलं. आहे अगं मी चहा ठेवलाय गॅसवर, तो करपला म्हणते मी. घे हात. मीच खाते, नाहीतर हसताना ठसका लागत. हॅलो. हॅलो मिसेस मुधोळकर. हा मी निशा बोलते. बरं सॉरी मी तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉल करते, पण माझं तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे. हा बोला ना. तुम्ही मला भेटू शकता का? मी कळवते नंतर. ऐका ना प्लीज. नंतर नको, आपण आजच भेटू ना. मी तुमच्या घरी येऊ का? अहो घरी म्हणजे मी आज दुपारी तुमच्या घरी आलं तर चालेल का? ठीक आहे ठीक आहे या तुम्ही. मी घरीच आहे. थँक्यू. नाही नाही, ही मधुरा अशी हातातून सुटता कामा नये. हे मधुरासारखं शस्त्र मला गमावणं खूप महागात पडेल. कसंही करून तिला या गैरसमजाच्या भूलभुलैयात अडकवून ठेवलं पाहिजे, कारण तिचा गैरसमज माझ्या फायद्याचा आहे. हेच माझ्या फायद्याचं आहे. फायदा? कसला फायदा? मंजिरी, अगं नाही, ते मी सध्या जॉब शोधते ना, त्याबद्दल विचार करत होते. तू कशी काय इकडे? काही काम होतं का? प्रिया मला खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. अगं बोल ना. आशिषला सध्या जी मुलगी सांभाळते ना ती आज आपल्या घरी येणार आहे. काय? ती इथे येणार आहे? अगं तू बोलवलंस का तिला? मी? अगं मी का बोलवेन तिला प्रिया? तिचा फोन आला होता मला म्हणाली की माझं काहीतरी महत्वाचं काम आहे, मी प्लीज तुमच्या घरी येऊ का? मी शेवटी काय बोलणार, मी हो म्हणाले तिला. मग आता येणारच आहे तर भेटून घे त्या मुलीला. नाही ग, मला खरंच खूप टेन्शन आलंय प्रिया. एकतर हे सुद्धा घरात नाहीये, मी यांना काही सुद्धा सांगितलेलं नाहीये. आता यात घाबरण्यासारखं काय आहे? मंजिरी, एका अर्थी सत्यजित इथे नाहीये ना, ते बरंच आहे. म्हणजे ती कोण मुलगी, कशाला इथे आले, कुठून आले, का आले, हे सगळे प्रश्न तरी नाही उरणार. नाही पण हे टेन्शन मला आता खरंच स्वस्थ नाही बसू देते. हे आले ना की मी सगळं सांगून टाकणार यांना खरं, म्हणजे माझ्या मनाला तरी स्वस्थता मिळेल. म्हणजे पुन्हा तू तीच चूक करणार. मंजिरी, तू स्वतःच्या मनाचा विचार करतेस. अगं पण सत्यजितचं काय? तुला काय वाटतं? हे सगळं सांगितल्यावर तो तिथे शांतपणे बसू शकणार आहे? मंजिरी, आत्ता कुठे नव्याने बिझनेस एक्सपांड करायला सुरुवात केली त्यांनी, आणि हे सगळं ऐकल्यानंतर सगळं काम अर्धवट सोडून तो इथे निघून येईल. तुला चालेल ते? मी काय म्हणते, हे बघ, तू माझा आहे, त्या मुलीला इथे येऊ दे. तिचं काय म्हणणं आहे ते एकदा ऐकून तर घे, मग तुझं तू ठरव. मंजिरी, असे निर्णय तडकाफडकी घ्यायचे नसतात. शांतपणे नीट विचार करून घेतात. तुला कळतंय ना मी काय म्हणते ते? माय बाप
मायबाप धनी, मायबाप धनी, मायबाप धनी. जय तांबडे बाबा. तांबडे बाबांची मिरची, पोपटाचा प्रसाद. दादा द्या. ऑफिसच्या कॅन्टीन मधून घ्या जाताना. दादा किती किती कुठं कुठं शोधायचं तुम्हाला. आधी घरी गेलो तिथे तुम्ही नव्हतात, नंतर ऑफिस मध्ये आलो इथं तुम्ही भेटलात. मायबाप धनी, एक आनंदाची बातमी आहे. मुद्द्याचं बोला. मायबाप धनी, सत्यजित मुधळकर आहे ना, 10-12 दिवसासाठी हैदराबादला गेलाय. आता काय आपल्याला मोकळं रान. सांगा मायबाप धनी, कुणाचा घ्यायचा प्राण. काय झालं दादा? तुम्ही शिळी मिरची खाल्ली का? नाही. माझ्या शिळ्या बातम्या कशाला देता? पण झालं का? ही 1653 मधली बातमी. तेव्हा माझा जन्म नव्हता झाला. माझाही नव्हता झाला, पण तांबडे बाबांनी सोय केली माझ्यासाठी बातमी देण्याची. तेव्हा अशा शिळ्या बातम्या आणू नका, नाही तर तुम्हाला एखाद दिवशी मी ठेचा खायला घाल. कळलं? मायबाप धनी, पण ही बातमी तुम्हाला कळली कशी? तांबडे बाबा, प्रत्येक समस्येचं निराकरण तांबडे बाबा त्यांनी मला सांगितलं. मग घुसायचं का घरात? नाही, आता छोट्या मोठ्या घुसाघुशी करायच्या नाही. मग आता असं करायचं की शत्रूनं स्वतःच्या हातानं, स्वतःच्या बंदुकीनं स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेतली पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण करायची. म्हणजे मी नाही समजलो. चिंतनाची ती पुढची स्टेप आहे. सगळं त्या सगळं तुम्हाला आताच कळणार नाही. समग्र साहित्य तांबडे बाबा अध्याय 42 मध्ये सविस्तर दिले बाबांनी. अशी परिस्थिती कशी निर्माण करायची बघायचे प्रात्यक्ष. हो. रिव्हॉल्वर आहे? आहे. काढा. काढली. लोड करा. आहे. अनलॉक केली. कानपट्टीवर लावा. धरली. जय तांबडे बाबा, जय तांबडे बाबा असं म्हण संतपणे फटका ओढा. ठीक आहे. जय तांबडे बाबा, जय तांबडे बाबा. असं कसं? असं नाही. कळलं ना? हो. अशी परिस्थिती कशी निर्माण करायची ते, आणि मृत्यू आपल्या किती जवळ आहे ते. तेव्हा या जाताना मिरची घेऊन जा, थोडी साखर घेऊन जा जाताना. यावेळेसची मिरची जरा तिखट आहे. जय तांबडे बाबा. आणि त्या कोंबड्याची काळजी घ्या. का? तुमच्या निष्काळजीपणाचा फटका त्या कोंबड्याला नाहक नको. दादा. ओके दादा, येतो. क्या रे क्या रे गायणी वहिनी. मंजिरी, सत्यजितचा काही फोन आला होता का ग? हो, फोन आला होता ना. आज दुपारी त्यांची मीटिंग आहे म्हणत होते. काय झालं, तुम्हाला बोलायचं होतं का त्यांच्याशी? नाही नाही, सहजच का. अच्छा. रोज एकदा तरी मग. मिसेस मुधोळकर, अरे या ना. या या. आई, या नयना. नमस्कार, मी नैना जाधव. मी सेवाभावी संस्थेसाठी काम करते. आमच्या संस्थेमध्ये अंध मुलांच्या विकासासाठी कार्य केलं जातं. मध्ये माझी आणि मिसेस मुधळकरांची भेट झाली, तेव्हा त्यांनीच मला सांगितलं की त्यांचे मिस्टर मोठे उद्योगपती आहेत. म्हणून मी आमच्या संस्थेला काही मदत मिळतेय का म्हणून आले होते इकडे. आमची काहीच हरकत नाही, आम्हालाही आनंदच आहे त्यात. बरं, तुम्ही बोलत बसा, मी चहा नाश्त्याचं बघते. नाही, त्याची काही गरज नाहीये. असं कसं? तुम्ही पहिल्यांदाच आलात आमच्या घरी, मी अशी नाही जाऊ द्यायची तुम्हाला. तुम्ही बसा, मी आले. हो. चला. बसा ना. नाही, राहू द्या. सॉरी मिसेस मुधोळकर, मी तुमच्या सासूबाईंसमोर खोटं बोलले. खरं तर काल तुम्ही मला जे काही आशिष बद्दल सांगितलं ना, ते तुमच्या सासरच्या माणसांसमोर सांगणं योग्य नाही वाटत ना? नाही, ठीक आहे, मी समजू शकते, पण तुमचं काहीतरी महत्वाचं काम आहे असं तुम्ही म्हणत होता. हो, माझं तुमच्याकडे आशिष बद्दल एक महत्वाचं काम आहे आणि तुम्हीच ते करू शकता.
मिसेस मुधोळकर, मला तुमची मदत हवी आहे. मीरा, तुझी भाजी निवडून झाली की मंजिरीच्या रूम मध्ये चहा आणि नाश्ता घेऊन जा. होय आई साहेब. शाले, हं? काय ग, मंजिरीच्या माहेरनं कुणी आलंय का? नाही नाही, मैत्रीण आहे तिची, नैना नावे. म्हणजे मंजिरीची आणि तिची अलीकडेच काही दिवसात ओळख झाली. बर बर. शाले, का कोण जाणे, सकाळ धरनं माझा उजवा डोळा लई फडफडतोय बघ. हो का? अपशकुनच म्हणायचा. आता काय होणार आहे कोणाच ठाऊक. अगं कसला अपशकुन आणि कसले काय? असं काय अपशकुन होत नाही बघ डोळा फडफडण्यानं. जे काय होतंय ना वर ते समद माणसाच्या कर्मानं होते बघ. हो, म्हणजे तुम्ही म्हणा तसं. मी आपलं देवापुढे दिवा लावून येते बाई, माझं समाधान. काय ग बाई तरी. प्लीज मला जरा सगळं स्पष्ट करून सांगाल का, नक्की काय झालंय? आम्ही सध्या तरी आपल्याच कोल्हापूर मधले ते डॉक्टर पाठक नाहीत का, त्यांच्याकडे आम्ही आशिषची ट्रीटमेंट सुरू केली आहे आणि त्यांनी त्याच्या पहिल्या सेशनलाही सुरुवात केली आहे. पण 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 काय? हे बघा, तुम्हाला जर पैशांचा प्रश्न असेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. आशिषच्या सगळ्या ट्रीटमेंटचा खर्च मी करायला तयार आहे. नाही, तसं नाही मिसेस मुधोळकर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी इथे पैशांसाठी नाही आले आणि हा प्रश्न पैशांचा नाहीये. मग डॉक्टरांनी आशिषच्या पहिल्या सेशनच्या वेळेस सांगितलं होतं की आशिष आज जगतोय हीच खूप मोठी गोष्ट आहे. कारण अशा प्रकारचे पेशंट मानसिक आघातानंतर डिप्रेशनच्या शेवटच्या स्टेजला जातात आणि जिथे ते स्वतःच्या जीवाचंही बरं वाईट करून घ्यायला मागे पुढे नाही बघत. काय? होय मिसेस मुधोळकर, आणि डॉक्टरांनी असंही सांगितलं होतं की ज्या मंजिरी नावाभोवती त्याचं भावविश्व गुरफटलंय, जिच्यामुळे त्याच्या आयुष्याचं वाटोळं झालंय, ती मुलगी जर त्याच्या समोर आली तर कदाचित ट्रीटमेंट सोपी होईल. मी काय बोलते ते कळतंय ना तुम्हाला? कदाचित तुमचं त्याच्या समोर असणंच त्याला या अवस्थेतून बाहेर काढू शकतं. डॉक्टरांनी आशिषच्या पहिल्या सेशनच्या वेळेस सांगितलं होतं, जिच्यामुळे त्याच्या आयुष्याचं वाटोळं झालंय, ती मुलगी जर त्याच्या समोर आली तर कदाचित ट्रीटमेंट सोपी होईल. मला माहिती आहे मी तुम्हाला हे सगळं सांगणं खूप धाडसाचं आहे, पण माणुसकी म्हणून तरी तुम्ही हे सगळं करू शकता ना? हे बघा, मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करत नाहीये. तुम्ही तुमच्या वेळेनुसार या, पण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा प्लीज. मिसेस मुधोळकर, तुम्हीच मला सांगितलं होतं ना की आशिषच्या या अवस्थेला कुठे ना कुठे तुम्ही सुद्धा जबाबदार आहात म्हणून.